श्री स्वामी समर्थ. तर बघू शकता इकडे स्वयंपाकाची संध्याकाळची तयारी चालू आहे माझी. तर बघा संध्याकाळची वेळ आहे आणि संध्याकाळचा स्वयंपाक आज करत आहे मी पुरणपोळीचा बेत. तर आमरस आणि पुरणपोळी. तर म्हटलं आंब्याचा सीझन चालू आहे, घरातले सगळे आंबे पिकलेले आहेत, तर करूया आज मस्तपैकी पुरणपोळीचा बेत. कारण आज पौर्णिमा पण आहे, म्हटलं देवाला नैवेद्य पण होईल आणि पुरणपोळीचा स्वयंपाकसुद्धा होईल. आणि सगळ्यात आवडीचा स्वयंपाक म्हणजे माझा पुरणपोळीचा असतो. मला करायलाही खूप आवडतं आणि खायलाही खूप आवडतं. तर कसं मी नॉनव्हेज खात नसल्यामुळे हे प्रकार जे आहेत ना ते मला खायला खूप आवडतात. आणि असंही आपल्याला आवर्जून काही करणं होत नाही, पण तसंच आंब्याचा सीझन चालू आहे, म्हटलं चला आणखीन एकदा पुरणपोळी करूया. अक्षय तृतीयाला केली होती, त्यानंतर केलीच नाही, म्हटलं आज पौर्णिमा आहे तर करू द्या. आणि आणखीन पुढच्या वेळेस होईलच, पुढची पौर्णिमा येणारी वटपौर्णिमा, त्यावेळेससुद्धा आंब्याचा रस आणि पुरणपोळी लास्ट होते. तर बघा मस्त अशा टम्म फुगलेल्या पुरणपोळ्या. तर बघा अशा 2 टिप्स ज्या आहेत ना पुरणपोळी एक तर कणिक जी आहेत ना ती थोडीशी पातळच करायची. कणकीचा गोळा घट्टसर मळून घ्यायचा आणि तो अर्धा तास पाण्यामध्ये ठेवायचा. आणि म्हणजे कणिक मळून घेतली ना की पाण्यामध्ये अर्धा तास ठेवायची. इतक्या मऊ लुसलुशीत पोळ्या होतात. आणि जेवढी कणिक घेतलेली आहे तेवढंच पुरण पण घ्यायचं, म्हणजे पोळ्या खूप चांगल्या होतात. आणि त्याचबरोबर नंतर तळून घेतलेले कुरडई, पापडी, पापड आणि भजे. तर बघा असं असं जर पुरणपोळीचा स्वयंपाक आपल्याला करायचा असेल, कितीही कमी वेळ असू द्या, पण मला पुरणपोळीचा स्वयंपाक जो आहे तो झटपट होतो. पहिल्यापासूनची सवय, अगदी मी 7वी-8वीपासून पुरणपोळीचा स्वयंपाक करते. हाताशी पडलेली गोष्ट आहे माझ्या. आणि सगळ्यात आवडीचा स्वयंपाक म्हणजे माझा पुरणपोळीचा असतो. काही काही बायकांना पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा म्हटलं की खूप तामझाम वाटतो, पण मला सगळ्यात सोपा स्वयंपाक पुरणपोळीचा बरा वाटतो. मला नॉनव्हेज करायला अजिबात आवडत नाही, पण पुरणपोळी मात्र मी आवडीने करते. आणि बघा कसं असतं, ज्यांना जे खायला आवडतं त्यांना ते करायला पण खूप आवडतं, तसं माझं पण काम आहे. पहिल्यापासूनच मला पुरणपोळी करायला, पहिलं तर मी दर पौर्णिमेला पुरणपोळ्या करायचे पुण्याला असताना, कारण मला करायला खूप आवडायच्या. आणि तेवढंच थोडंसं वाटीभर पुरण घालायचं, तेवढ्याच 5-6 पोळ्या करायच्या, सगळं जे आहे ते तेवढंच थोडं थोडं करायचं, अशी सवयी पहिल्यापासूनची. तर बघू शकता इकडे मस्त असे गोल गोल कांदा भजी केले. चला तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि पुरणपोळी या सगळ्यांनी खायला. चला तर